हॅलो, गुड मॉर्निंग. मी ज्योती तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. वटपौर्णिमेचा सण आला आहे आणि आपल्या लेडीजचा मेन प्रॉब्लेम असतो की मेकअप कसा करायचा, कारण साडी आणि हेअरस्टाईल तर आपली ठरलेली असते. तर तेच आपण आज बघणार आहोत. तर इथं मी मॉइश्चरायझर लावून घेतले आणि त्याच्यानंतरनं सनस्क्रीन हे लावायलाच पाहिजे. इथं लोटसचं सनस्क्रीन आहे आणि चांगलं आहे, कारण मी बरेच वर्ष झालं वापरते. छान आहे लोटसचं सनस्क्रीन. त्याच्यानंतरनं प्रायमर पण मेकअप करायचा म्हटला आपल्या फेसवर, जर आपण काहीतरी लावतोय जे की आपण रेग्युलर नाही लावत, तर प्रायमर लावलंच पाहिजे. कारण ओपन पोर्स असले नसले, तर मला आहे ओपन पोर्सचा त्रास, तर त्याच्यावर प्रायमर लावलं की आपण जे मेकअप करणार आहे तर आपल्या स्किनच्या आतमध्ये जात नाही. एक प्रकारचं प्रोटेक्ट करण्याचं काम करतं प्रायमर. तर लावलंच पाहिजे आपण सगळ्यांनी. आणि त्याच्यानंतरनं लिप बाम लावून घेतला, कारण डिरेक्टली लिपस्टिक कधीच लावायची नाही लिप्सवर, कारण मी आधी तसंच करत होते. मला हे माहिती नव्हतं, तर मी सांगते की आपण डिरेक्टली लिपस्टिक कधीच लावायची नाही, त्याच्यावर लिप बाम लावून मगच लिपस्टिक लावायची. आणि इथं माझं मॅकचं फाउंडेशन आहे, ते सगळीकडे मी लावून घेते. आणि ब्लेंडर आहे माझ्याकडे छोटासा, तर त्यांनी मी लावून घेतला की जेणेकरून व्यवस्थित लागल. जिथे जिथे वाटत होतं की कव्हरेज छान मिळावं, जे डार्क स्पॉट वगैरे आहेत ते व्यवस्थित हाईड व्हावे, तर मी फाउंडेशन लावून घेतलं. थोडंसं नेकला पण लावून घेतलं, कारण मग फेस आणि नेक वेगवेगळं दिसायला नको. आणि हे इनसाईडचं आयशॅडो पॅलेट आहे आणि ह्या 2 शेड वापरून मी आय मेकअप करते. आणि नेहमी मी ह्या 2च शेड वापरते, कारण मला आवडतात ह्या 2 शेड. तुम्हाला कळेलच की ते छान लुक देतात आणि ओव्हर वाटत नाही, बऱ्यापैकी व्यवस्थित दिसतं ते. आणि माझ्या साडीला पण मॅच झालं होतं, म्हणून मी हे 2 आयशॅडो एकत्र मिक्स करून लावते. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर थोडंसं शिमरी लुक यावा, तर कारण काठ पण आहेत साडीमध्ये गोल्ड, त्याच्यामुळे मी थोडंसं गोल्डचं आयशॅडो लावत होते आणि छान दिसतं ते. खूप जास्त मेकअप आपण नाही करत, एकदम लाईट ज्या सगळ्या शेड आहेत त्या आपण लाईटच घेतलेत, जेणेकरून खूप जास्त ओव्हर वगैरे काही वाटायला नको. आणि ब्लश म्हणून पण मी त्याच्यामध्ये पिंक आयशॅडो आहेत, त्यानेच मी ब्लश पण करणार होते, कारण ब्लश मला जास्त नाही आवडत, पण मेकअपमध्ये थोडासा करायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट आहे माझ्याकडं. आणि ज्यांची ऑइली स्किन आहे ना, त्यांच्यासाठी खरंच खूप छान आहे, कारण तुम्ही बघाल आता की एवढं छान कव्हरेज देते, म्हणजे मॅट फिनिशिंग आहे. आणि मला वाटलं नव्हतं, मी जेव्हा घेतलं होतं तेव्हा मला वाटलं नव्हतं, कारण माझ्याकडं नव्हता म्हणून मी घेतलं होतं कॉम्पॅक्ट पावडर. आणि मला मेकअपच्या स्टेप एवढ्या काही माहिती नाही, पण जे थोडंफार नॉलेज आहे तर त्याच्यातच मी करते, की मला थोडंफार गोष्टी माहीत आहेत, कारण पूर्णच जे मेकअप आर्टिस्ट वगैरे करतात त्यांच्यासारखं तर आपल्याला जमणार नाही. आणि इथं आयब्रो मी केले नव्हते, कारण वटपौर्णिमेच्या आधी 1-2 दिवस करायचं असं ठरवलं होतं मी, त्याच्यामुळे थोडेसे आयब्रोज सेट करून घेते. आणि त्याच्यानंतर मग हायलायटर पण मी त्याच्या आयशॅडो पॅलेटमधलंच वापरते. खूप नाही, एकदम नॉर्मल. आणि आहे त्याच्यामध्ये एक व्हाईट आयशॅडो आहे, त्याच्यामध्ये ते हायलायटरचं पण काम करतं. बघू शकता की तुम्ही, बऱ्यापैकी ठीक दिसतंय ते, काही वेगळं वाटत नाही. त्याच्यानंतरनं आयलायनर पण इनसाईडचं आहे, आणि इनसाईडचे प्रोडक्ट खरंच खूप छान आहेत आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये आपल्याला ते मिळतात. आणि ते आयलायनर मला फोनमध्ये बघून लावता येत नव्हतं, म्हणून मी आरशामध्ये जाऊन लावलं. आणि आयलायनर पण मी खूप एकदम बारीक लाईन लावते, मला जाड नाही आवडत, कारण आपण मेकअपच लाईट आणि एकदम नॉर्मल करणार आहोत, जे की छान पण दिसेल आणि जास्त ओव्हर पण नाही वाटणार. आणि इथे आयब्रो पेन्सिलच्या फोमने मी आयब्रो सेट करून घेतले. आणि ही काजल पेन्सिल पण रेनेची आहे, वॉटरप्रूफ आणि स्मचप्रूफ तर एवढी नाही आहे, पण मी जेव्हा शॉपमधून घेतली होती तेव्हा ते म्हटले होते की वॉटरप्रूफ आणि स्मचप्रूफ आहे, पण चांगली आहे, की जे बाकीचे जे आहेत त्याच्यापेक्षा तर ठीकठाक आहे, कारण डार्क ब्लॅक असा शेड आहे याचा. आणि त्याच्यानंतर लिपस्टिक पण इनसाईडचीच आहे,
आणि पिंक काठ होते साडीचे म्हणून, आणि त्याचा ब्रश पण एवढा छान आहे लिपस्टिकचा की व्यवस्थित लागते. लिप लाईन केलं नाही तरी आपली लिपस्टिक व्यवस्थित लागते. आणि आधी मला लिपस्टिक अजिबात लावता येत नव्हते, कारण मी जास्त मेकअप वगैरे काही करत नव्हते, पण आता हळूहळू शिकते. आणि लिप लायनरने पण आपण जर लिप लाईन केले, लायनरने करून घेतले आणि त्याच्यानंतरनं लिपस्टिक लावली तरी आपल्याला लिपस्टिक लावायला खूप सोपं जातं. पण माझ्याकडे लिप लायनर म्हणजे डार्क पिंक शेडचा असा नव्हता, मरून होता, तर म्हणून मी नाही लावलं, डिरेक्टली लावले. पण तुम्ही बघू शकता की छान लागली लिपस्टिक, अजिबात बाहेर इकडे तिकडे कुठेही लिप्सच्या बाहेर गेलेली नाही आहे. आणि हा शेड मला आवडतो खूप. त्याच्यानंतर तुम्ही फायनल लुक बघताय की ठीकठाक झालेला आहे. माझ्याकडं मेकअप सेटिंग स्प्रे नाही आहे, तर सगळ्या गोष्टी माझ्या इथं झाल्या होत्या. आता फक्त राहिली होती ती टिकली, कारण ट्रेडिशनल लुक करते तर टिकली पण मी म्हणजे नेहमी इतर वेळी मी एक छोटीशी गोल टिकली लावते, तर ह्या लुकवर म्हटलं की चंद्राची टिकली छान दिसेल म्हणून मी लावली. आणि बघू शकताय तुम्ही फायनल मेकअप लुक माझा कसा झाला आहे. अगदी सिम्पल आणि सोबर मेकअप केला आहे मी, जास्त ओव्हर कुठंच नाही दिसत आहे. मेकअप व्यवस्थित सेट झाला आहे. ज्या गोष्टी हाईड व्हायच्या होत्या, जे पिंपल मार्क्स म्हणा, डार्क स्पॉट, त्या व्यवस्थित हाईड झाले आणि जास्त केकी नाही वाटत आहे. आणि मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला.